15 ऑगस्ट 2026 मराठी नाटक पाहिलं, जुनं मराठी नाटक. खरं सांगायचं तर सगळे जुने कलाकार आहेत. विक्रम गोखले, विवेक लागू, प्रिया पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर वगैरे वगैरे, म्हणजे बाकीचे सगळे ओळखीचे आहेत. सगळ्यांचे नावं नाही लक्षात. सुंदर आहे नाटक. इतकं ऍक्टिंग तर सगळ्यांची छानच आहे आणि खिळवून ठेवणार आहे, विचार करायला लावणार आहे आणि शेवटी असा ट्विस्ट आहे ना की बस, म्हणजे आपण विचारच नाही करू शकत की असंही काही असू शकेल. तर थोडक्यात एक नितीन सावरकर नावाचा मुलगा असतो, तरुण मुलगा अगदी, आणि तो असा कुठेही काम करायला टिकत नसतो. 2-2 महिने 2-2 महिने प्रत्येक ठिकाणी त्याचा, कुठे काही वीक, कुठे गॅरेजमध्ये काम कर, कुठे काय कर असं. आणि असंच तो दुबईला एकदा कामासाठी गेला असताना तिथे त्याचं एका आयशा नावाच्या मुलीशी जमते आणि ती त्याला रिक्वेस्ट करते ऍक्च्युली की मला इथे दुबईला राहायचं नाही, मला तू माझ्याशी लग्न कर, म्हणजे मला तुझ्याबरोबर भारतात येता येईल. मग तो, म्हणजे प्रेम असतं, तो घेऊन येतो तिला. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. आता एकदा हाच मुलगा नितीन सावरकर रस्ता क्रॉस करत असताना एक थोडीशी वयस्कर बाई, म्हणजे 50च्या पुढची बाई एकदम बस खाली येणार असे म्हणून तो हात धरून तिला मागे ओढतो, म्हणजे थोडक्यात तिचा जीव वाचवतो. नंतर पुन्हा एकदा त्यांची म्हणजे भेट होते. ती म्हणते तू ये माझ्या घरी, मला वाचवलंस वगैरे असं. मग त्यांची वरचेवर भेट होत राहते. हा वरचेवर त्यांच्या घरी जात राहतो. नंतर आधी आठवड्यातून एकदा, मग आठवड्यातून 2दा-3दा, मग हळूहळू दिवसातून पुष्कळ वेळा, म्हणजे त्यांची घसट वाढत जाते. आता तसं तर प्रेम प्रकरण सारखं असावं, पण त्याचं म्हणणं असतं नितीन सावरकरचं की ती माझ्यावर आईसारखं प्रेम करते, वात्सल्य होतं तिच्यात. आणि ती बाई खूप श्रीमंत असते, गडगंज श्रीमंत, आणि भरपूर पैसा असतो तिच्याकडे. तर आणि तिची एक केअरटेकर असते जी दिवस रात्र तिच्याकडेच राहत असते, फक्त शुक्रवारी सुट्टी घेत असते. तर ती मालपेकर दाखवली. तर त्या बाईचा एका शुक्रवारी 14 जूनला खून झालेला असतो, आणि कानाच्या मागे मारून काहीतरी. आणि त्या म्हणजे याच्यामध्ये ह्याला पकडलेलं असतं, नितीन सावरकरला, त्याच्यावर शंका घेऊन आरोपी म्हणून. कारण वकील तिने आपलं मृत्यूपत्र, त्या बाईने आपलं मृत्यूपत्र केलेलं असतं, आणि त्या मृत्यूपत्रात तिने सगळं आपलं जायदाद, प्रॉपर्टी ह्याच्या नावाने केली असते. तर प्रॉपर्टी करता यांनी मारलं, काय केलं, म्हणजे काय झालं, पण त्याला आरोपी म्हणून पकडतात. आणि म्हणून तो वकिलाकडे आला असतो, म्हणजे विक्रम गोखलेकडे. विक्रम गोखले वकील दाखवलाय, कर्णिक म्हणून नामांकित वकील. तर तो सगळं सांगतो की काय झालं, मी त्या दिवशी गेलो होतो म्हणे, पण काहीच नाही, आमच्या छान गप्पा झाल्या आहेत, मला तर म्हणे मृत्यूपत्राबद्दल काही माहित पण नव्हतं, आणि मी बरोबर 9:25ला घरी आलो, तुम्ही बायकोला विचारा. तर तो म्हणे पण तू निघाला तिथपासून घरी जाईपर्यंत कोणीतरी तुला बघितलं असेल, कोणीतरी भेटलं असेल जी तुझी आलीबाई दे. पण नाही, कोणीच नव्हतं. आता आयशालाही ते विचारतात, तर आयशाही तेच सांगते की 9:25लाच आला होता. आता मी सांगते ना म्हणे माझ्या बरोबरच होता तो. म्हणे नाही नाही, बायकोची हे ग्राह्य धरत नाही. तसंच काही कारण असलं तर, ती जर त्याच्या विरोधात जाऊन जर तिने काही सांगितलं तर होऊ शकतं. तर म्हणजे असं सगळं हे चाललेलं असतं. आणि मग केस सुरू होते. एकेका साक्षीदाराला बोलवतात. आता जो सीन असतो, क्राईम सीन, तर तिथे काचा फुटलेल्या असतात, म्हणजे चोरी दाखवल्याचा प्रकार असतो, पण हातातली अंगठी, गळ्यातलं सगळं एवढं किमती, ते काहीच गेलं नसतं चोरीला. आता ती पोलीस सगळं सांगतात की असं असं होतं, आणि आरोपी तर म्हणतोय, पण काही कोणी त्याला बघितलेलं नाहीये. मग मालपेकरला बोलवतात, जी केअरटेकर असते. ती म्हणते
मी त्या दिवशी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती. शुक्रवारची माझी सुट्टी असते, पण म्हणे मी तिला जे दाखवायचं स्वेटर विणत ती तिच्याकरता, तर तेच घरी विसरली. म्हणून मी परत आली. तर म्हणे मला जोरजोरात हसायचा आवाज येत होता दोघांचा. पण जरी म्हणे मी पाहिलं नाही, तरी आता इतक्या दिवसांचा मी आवाज ओळखला की हाच नितीनच होता. आणि नंतर तो केव्हा गेला मला माहित नाही, पण तो आला होता भेटायला त्या दिवशी. तर हा म्हणतो मी कबूल करतो ना, मी गेलो होतो, पण मी परत आलो. मग ते म्हणतात की आधी तुमच्या नावाने केली होती सगळी प्रॉपर्टी, मग आता याच्या नावाने केली म्हणून तुम्हाला राग आला का? म्हणून तुम्ही नाही. म्हणे राग तर मला आला, पण मी त्यापोटी काही नाही, आक्षापोटी नाही हे करते. पण म्हणे तुम्हाला ऐकूही कमी येतं, म्हणजे बरंच तिला हे करतात. पण ती म्हणते नाही, मी आवाज ओळखला होता. मग हे तिचं झालं. मग हिला बोलवतात बायकोला साक्ष द्यायला. तर ती तिथे पलटून जाते. तिथे म्हणते की नाही, मी खरंच सांगेन, हा 10:10 आला, 9:25 नाही, पण मला त्यांनी सांगायला तसं सांगितलं. आणि त्यांनी त्या बाईला पण सांगितलं नव्हतं की म्हणजे लग्न झालं हे सांगितलं होतं, पण मी माझ्या बायकोला घेऊन येऊ का असं कधी बोलला नव्हता, किंवा तिने पण कधी म्हटलं नव्हतं की तुझ्या बायकोला घेऊन ये वगैरे वगैरे. म्हणजे ही थोडक्यात सांगते. आणि म्हणे त्याच्या शर्टाला आला, म्हणे तो घाईघाईत 10:10 आणि त्याच्या शर्टाला रक्त लागलेलं होतं. आणि मला म्हणे हा शर्ट तू धुवून टाक लगेच वगैरे. तर आता त्यांनी सांगितलेलं असतं की मी त्या दिवशी फळं कापत होतो आणि त्या सुरीनी माझं रक्त कापल्या म्हणजे लागलं, आणि म्हणून शर्टाला ते लागलं. मग ते ब्लड टेस्ट होते, तर दोघांची ओ पॉझिटिव्हच निघतात रक्त, त्याच्यामुळे कोणाचं रक्त, म्हणजे असं सगळं हे चालू असतं. तर तेवढ्यात एक तरुण मुलगी याच्या ऑफिसमध्ये येते, विक्रम गोखलेच्या, आणि म्हणते की म्हणजे अशी ती वेश्या दाखवली, आणि ती म्हणते की माझ्याकडे काही पत्र आहेत, आणि ती पत्र जर तुम्ही पाहिली तर म्हणजे सगळंच क्लिअर होऊन जाईल, पण मला त्याच्याकरता पैसे पाहिजेत. मग ती त्याच्याकडनं पैसे घेते 15,000, आणि ती पत्र देते. त्या पत्रात असं स्पष्ट लिहिलेलं असतं की कोणीतरी शकील म्हणून, की आता आपला मार्गातला धोंडा आपोआपच दूर होतोय, मला दुबईहून येऊन घेऊन जा. तो माझा नवरा जो आहे तो आता खुनाच्या याच्यात अडकलाय वगैरे वगैरे, पण मी जबानी दिली आहे 10:10 तो आलाय, 9:25 आला होता वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने त्या पत्रात लिहिलेलं असतं की तिचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे, तिचं ह्या नितीनवर प्रेम नाही त्या आयशाचं, आणि तिला त्या शकील बरोबर जायचंय, आणि त्याच्यातून तरुण सुटका हवी आहे, म्हणजे तो खुनाच्याच याच्यात अडकावा, म्हणून तिने ती खोटी जबानी दिली की तो 10:10 घरी आला होता. मग ते पत्र कोर्टात पेश केल्यावर सगळंच क्लिअर होऊन जातं. आणि मग हा दाखवतो खूप की मला इतकं वाईट वाटलंय म्हणजे, आणि तो म्हणतो की तुम्ही आयशाला काही बोलू नका, तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे वगैरे सगळे प्रकार होतात. आणि शेवटी निकाल लागतो की हा म्हणजे पुरावे म्हणजे खोटं त्याच्यावर ठपका ठेवलेला आहे, आणि त्याला त्याची निर्दोष सुटका होईल, आणि हिनी खोटी जबानी दिली म्हणून हिला जेलमध्ये टाकण्यात यावं, आणि केसची पुन्हा तपासणी व्हावी, कोणी खून केलाय वगैरे त्या दृष्टिकोनात. तर जसंच कोर्ट रिकामं होतं कोर्टरूम, तर हा त्याची बायको आयशा तिथेच थांबलेली असते, आणि हा जातो बाहेर नितीन, आणि त्याच्याबरोबर विक्रम गोखले तिथेच थांबलेला असतो, बाकी सगळे गेलेले असतात. कारण हा काय करतो काय म्हणतो हे त्याला पाहायचं असतं. हा फक्त थँक्यू म्हणतो आणि बाहेर जातो. तर त्याची जी सेक्रेटरी असते विक्रम गोखलेची, तर ती त्याच्याबरोबर येते, आणि मग म्हणतो आयशेला थँक्यू, तू मला वाचवलं त्याबद्दल, आता तू मोकळी आहेस, तुला काय करायचं ते कर, आम्ही दोघं आता लग्न करणार आहे. आयशाला धक्काच बसतो. आयशा म्हणते असं काय म्हणतोस तू, तुझ्याकरता माझं किती तुझ्यावर प्रेम आहे, तू नेहमी सांगतोस ना की माझं पण तुझ्यावर प्रेम आहे. तो म्हणतो शी, म्हणजे मी तर तुझा वापर करून घेतला, मला आता हातामध्ये भरपूर पैसे आहेत, तू काळजी करू नको, मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करेन.
आणि म्हणजे सगळा बनाव नितीनचाच असतो. पूर्ण त्यांनी ते प्लॅन केलेलं असतं, त्यांनी त्या सेक्रेटरीनी. ते लोक बाहेर पण फिरायला जाणार असतात. तर बुकिंग पण त्यांचं केलेलं असतं त्यांनी. आणि विक्रम गोखले पण थक्क होऊन जातो की आपल्यासारखा माणूस, एवढा वकील, आपण ह्याच्या याला फसलो. आणि आणि ते शकीलचं पत्र वगैरे ते स्वतः हिनीच वेश्या बनून आली असते, आयशा, म्हणजे आपला नवरा सुटावा म्हणून. तर तिला काय माहित असतं की हे असं सिक्रेट. तर तिने सगळं, तर ती म्हणे मला खात्री होती तू काहीतरी करशील म्हणून. नितीन असं म्हणतो तिला. पण मग विक्रम म्हणतो की मी माझ्या आता पापाचं प्रायश्चित करणार, मी तुझी केस लढणार, काही झालं तरी, हारलो तरी बेहतर, पण मी तुझ्याकडून लढणार. आणि अशा पद्धतीने ते नाटक संपतं. पण सुंदर 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 एक 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 प्रसंग, सीन, कॅल्क्युलेशन्स, वाद प्रतिवाद, युक्तिवाद सुंदर दाखवलेले आहेत. म्हणजे जरूर बघावं असं नाटक आहे.